आज आपण एक मोठं आणि गरम विषय घेऊन आलो आहोत. फिजिक्स वल्ला IPO हा एडटेक युनिकॉर्न शेअर बाजारात उतरला आहे. या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या मुख्य बातम्या, आकडे आणि त्याच्या धोक्यांच्या आणि संधीच्या अनबायस विश्लेषण करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ गुंतवणूक सल्ला नाही आणि मी गुंतवणूक सल्लागार नाही आहे, तर फक्त माहिती देणारा आहे. शेअर मार्केटमध्ये निर्णय घेण्यापूर्वी तुमचे रिसर्च करा आणि आर्थिक सल्लागाराशी सल्ला जरूर घ्या. फिजिक्स वल्ला म्हणजे काय? हा एक भारतीय एडटेक कंपनी आहे जो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे टेस्ट प्रिपरेशन आणि अपस्किलिंग कोर्सेस देतो. युट्यूबवर प्रसिद्ध असलेला अलाक पांडे यांच्यामुळे हा ब्रँड ओळखला जातो. आता ही कंपनी पब्लिक मार्केटमध्ये येण्याची तयारी करत आहे आणि हे IPO अनेक कारणांमुळे चर्चेमध्ये आहे. नंबर 1, फॅक्ट्स आणि आकडे. फिजिक्स वल्ला IPO 11 नोव्हेंबर 2025 रोजी लॉन्च झाला आहे आणि 13 नोव्हेंबरला बंद झाले. IPO चे प्राइस 103 ते 109 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आले होते. एकूण इश्यू साईज म्हणजेच 3,480 कोटी, लगभग 34.8 अरब रुपये होते. त्यात 3100 करोड ताजे इश्यू आहेत आणि 380 करोड ऑफर फॉर सेल मध्ये आहे, म्हणजेच संस्थापक त्यांच्या काही शेअर्स विकत आहेत. IPO नंतर त्यांच्या लक्ष केलेल्या पब्लिक मार्केटमधील मूल्यांकन पोस्ट मनी व्हॅल्युएशन आहे. सुमारे 31,500 करोड अप्पर बँडवर, म्हणजेच मोठी आकांक्षा आहे. अँकर इन्व्हेस्टर कडून IPO मध्ये 1,563 करोड गोळा झाले आहेत 57 वेगवेगळ्या फंड्स मध्ये आणि एका लॉट साईज मध्ये 137 शेअर आहे. FY25 मध्ये कंपनीचे रेव्हेन्यू सुमारे 2,886 करोड रुपये आणि तोच वर्षात तिचे नुकसान कमी करून 243 करोड करण्यात आले आहे. हे आकडे दाखवतात की ही IPO केवळ मोठी आहे, पण कंपनीची मॉडेल, विकास योजना आणि आर्थिक ताकद देखील खूप महत्वाची आहे. नंबर 2, फिजिक्स वल्लाच्या व्यावसायिक मॉडेल. आता चालू या व्यवसायाच्या मूलधाराकडे. फिजिक्स वल्ला कसा मोठा झाला आणि ते IPO मधून काय साध्य करू इच्छित आहे. फिजिक्स वल्ला फक्त एक ऑनलाईन कोचिंग कंपनीने त्यांच्या व्यवसाय मॉडेल हायब्रिड आहे. ऑनलाईन क्लासेस, युट्यूब चॅनल, ॲप आणि ऑफलाईन हायब्रिड सेंटर्स आहेत. हे त्यांना परीक्षार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोहोच देतात, विशेषतः JEE, नीट यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षा देतात. 2025 मध्ये त्यांच्या नवीन ऑफलाईन सहाय्य केंद्र उघडण्याचा इरादा आहे. ताज्या इश्यूंचे काही पैसे म्हणजेच IPOचे काही पैसे 460.5 करोड नवीन हायब्रिड ऑफलाईन सेंटरसाठी वापरणार आहेत आणि 548.3 करोड त्यांच्या विद्यमान केंद्रासाठी लीज भरण्यात लागतील. त्यांची ऑनलाईन टेक इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याची योजना देखील आहे, म्हणजेच क्लाउड्स किंवा सर्व्हर मध्ये खर्च करण्यासाठी 200 करोड राखले आहे. इतकंच नाही, मार्केटिंग मध्ये त्यांचा खूप खर्च वाढत आहे. IPOच्या पैशातून 710 करोड मार्केटिंग आणि ब्रँड बिल्डिंग साठी राखले आहे. हे सर्व करणे म्हणजे त्यांची दृष्टी आहे एक प्रचंड विद्यार्थी बेस तयार करण्यावर. युट्यूब युनिव्हर्सचा फायदा घेऊन आणि ऑफलाईन उपस्थिती वाढवून आणि शैक्षणिक ब्रँडचा विश्वास निर्माण करून या वाढींच्या योजनांमध्ये मोठे खर्च आहेत आणि हे महत्वाचे आहे की गुंतवणूकदार यातील जोखीम समजून घ्याव्यात. नंबर 3, जोखीम आणि चिंतेचे मुद्दे. जर फक्त ताकद आहे तर काम सहज होतं. फिजिक्स वल्ला IPO मध्ये काही महत्वाच्या जोखमी देखील आहेत जी प्रत्येक गुंतवणूकदारांनी समजणे महत्वाचे. उच्च मार्केटिंग खर्च. त्यांनी IPO पैशातून 710 करोड मार्केटिंगसाठी ठेवले आहे. हे मोठं आहे. काही रेडिट व्यापारकर्त्यांनी यावर शंका व्यक्त केली आहे की इतकी मोठी रक्कम मार्केटिंग गुंतवणूक म्हणजे गुणवत्ता किंवा उत्पादन खर्च अधिक वाढवला जाईल. तर प्रश्न येते की शैक्षणिक संस्थेवर एवढं मार्केटिंग का करावं. IPO नंतर त्यांच्या दावा केलेला मार्केट कॅप सुमारे 31,500 करोडचा आहे. हे खूप मोठे आहे आणि काही विश्लेषक म्हणतात की हा एक उच्च मल्टिपल आहे. फक्त एकदाच प्रीमियम देणे शक्य आहे, परंतु दीर्घकालीन वाढ टिकवणे कठीण होऊ शकते. टेक क्षेत्रामध्ये खूप सारे खेळाडू आहेत, जसे बायजूस, अनअकॅडमी, तर ही प्लॅटफॉर्म आहेत. फिजिक्स वल्ला कडून ऑफलाईन विस्ताराचा दावा आहे, परंतु ऑफलाईन एज्युकेशन स्केल करणे आणि त्यात नफा निर्माण करणे हे सोपं काम नाही. FY25 मध्ये त्यांनी तोटा कमी केला आहे, पण तोटा अजूनही आहे 243 करोड. जर वाढीचा खर्च जास्त केला किंवा नवीन केंद्रे यशस्वी न झाली तर तोटा वाढूही शकतो. काही रिपोर्ट्स म्हणतात की IPO सबस्क्रिप्शन मधला प्रतिसाद कमी किंवा मध्यम आहे. उदाहरण, एंड मनीच्या आकड्यानुसार IPO 1.81x सबस्क्राईब झाला आहे. हे दाखवते की लोक तितके उत्साही नाही आहेत. हे सर्व मुद्दे एकत्र येऊन असा चित्र तयार करतात की ही IPO एक संधी आहे, पण जोखीमही मोठा आहे. खास करून जे लोक दीर्घकालीन नफा शोधत आहेत ते कृपया हे सर्व विचारात घ्यावं.